केलात आणि त्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या सामन्याचा या ठिकाणी आपण आस्वाद घ्यायचा आहे. हा सुद्धा सामना चित्तथरारक सामना नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला, कारण मालवण असंघ सुद्धा चांगल्या प्रकारचा संघ आहे. त्यांच्या समोर नक्कीच भातगाव संघ या ठिकाणी जुगाई स्पोर्ट भातगाव संघ या ठिकाणी नक्कीच या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय आणि त्यांचा सामना या ठिकाणी मालगुण असंघासोबत लागलाय. नक्कीच पंचांकडून नाणेफेक झाली आहे. मालगुण असंघाने मला वाटतं नाणेफेक जिंकलाय आणि क्रीडांगण स्वीकारलेलं दिसतंय आणि चढाईसाठी आमंत्रित केले गेले आहे. ते जुगाई स्पोर्ट भातगाव संघाला नक्कीच आमंत्रण दिलंय. जुगाई संघाकडून चढाईसाठी जाताना दिसतोय. जर्सी क्रमांक 04 या ठिकाणी चढाई करताना दिसेल. नक्कीच सेकंड सामना आपण या ठिकाणी पाहतोय या स्पर्धेच्या दरम्यान आणि पहिली चढाई करत असताना जर्सी क्रमांक 04 आक्रमक दिसतो आहे. नक्कीच गुणांची कमाई करायची या इराद्यानेच तो गेलाय चढाई करण्यासाठी. अजून तरी त्याच्या हाताला यश आलं नाही, मात्र त्या ठिकाणी कुठेतरी चूक केली जाते आणि या ठिकाणी मला आदू लिंगायत चूक करताना दिसतोय. आणि एक बालगुण पंचक्रोशी मधला आपला रितेश लिंगायत या ठिकाणी आता मात्र चढाईसाठी आलाय संघाकडून. एक अतिशय चांगला खेळाडू आपल्या पंचक्रोशीतून आपण पाहिलेला आहे आणि लिंगायत समाज बांधवांमधून मला वाटतं नक्कीच प्रत्येक ठिकाणी जिकडे जिकडे सामने खेळवले गेले कबड्डीचे त्या ठिकाणी बोनस पॉईंट नक्कीच या ठिकाणी धूर्तगिरी या ठिकाणी कामी आली म्हणावी लागेल. रितेशची एका गुणाची कमाई केली गेली. दोन्ही बाजूने नक्कीच एका गुणाची कमाई केली जाते. सावधरित्या सुरुवात केली जाईल तर दोन्ही संघांना माहित आहे आपल्या दोन्ही संघाकडे जेवढे चांगले खेळाडू आहेत, प्रतिस्पर्धी संघाकडे सुद्धा त्या प्रकारचेच खेळाडू आहेत. पुन्हा एकदा भातगाव संघाकडून जर्सी क्रमांक 01 रोहित साळवी त्या दरम्यान उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावा. रोहित साळवी आपल्याला विनंती असेल मंचावरती या आपण, आपल्याला विनंती असेल. जर्सी क्रमांक 99 म्हणजे 99 या ठिकाणी राज नक्कीच मालगुण संघाकडून चढायला आलाय आणि या ठिकाणी प्रयत्न करतोय. बघूया या ठिकाणी बोनस मिळतोय का बघूया. त्याला नक्कीच बोनसचा प्रयत्न केला होता, मात्र कुठेतरी अयशस्वी प्रयत्न पाहायला मिळेल. नक्कीच कुठेतरी नाराज असेल. आत गेला होता, बोनस पर्यंत पोहोचणार पाय, मात्र कुठेतरी डिफेंडर त्या ठिकाणी सरस ठरताना दिसला. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक या ठिकाणी नक्कीच 09 एक चांगल्या प्रकारची शरीरयष्टी असलेला राजन गुरव सरांना विनंती असेल की रोहित साळवी सरांचं या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करायचंय त्यांना. भावकाय स्पोर्टच्या संघनायकांना विनंती असेल आपण सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी यायचं या ठिकाणी. आणि गुणफलक या ठिकाणी मालगुण 3 तर मला वाटतं भातगाव जुगाई भातगाव 1 गुण. आतापर्यंत एक सणसणीत असा खेळाडू म्हणावा लागेल. शरीरयष्टीचा जर उपयोग करायचा असेल तर आपण सरळ पातळ असलो तरी सुद्धा आपल्यामध्ये असलेली नैतिकता, आपली जबाबदारी आपण ओळखली पाहिजे. प्रत्येक खेळाडूची ही जबाबदारी असते. शरीरयष्टीवर कधी जायचं नसतं. शरीरयष्टी प्रत्येक वेळेला त्याच दर्जाची असते असं नाही. इथे आपला खेळ कसा आहे, माइंड कसं आहे, मैदानामध्ये असताना आपला माइंड कसा असला पाहिजे, वा याला म्हणतात माइंड. मी आताच बोललो शरीरयष्टीवरती जाऊ नका, माइंड बघा काय वापरलाय. प्रत्येक खेळाडूचा विचार असतो की आपल्या संघाला विजय संपादन करून द्यायचं. या ठिकाणी एका गुणाची कमाई केली, चांगलं डिफेंड केलं गेलं, त्या ठिकाणी चांगली पकड केली गेली. 09 क्रमांक जर्सी क्रमांक भातगावचा हा खेळाडू या ठिकाणी बिलॉंग करतोय. चांगल्या प्रकारची खेळपट्टी या ठिकाणी आपण हा मैदान पाहतोय. कबड्डीसाठी तयार नक्कीच या समाज बांधवाने स्वतःच्या समाजासाठी, खेळाडूंसाठी, तरुण पिढीसाठी एक मोठं योगदान या ठिकाणी या क्रीडांगणावरती आपल्याला आखून दिलेलं आहे. लिंगायत समाज बांधवाच्या माध्यमातून अनेक खेळाडू आपल्याला कबड्डीच्या पटलावरती खेळताना दिसतील आणि तोच उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय.
गुणांचा जर विचार केला तर 4 गुण मालगुण संघ आणि आतापर्यंत 1 गुणावरती फक्त थर्ड रेड करो की मरो डू डाय रेड या ठिकाणी रितेश लिंगायत एक अतिशय सुंदर असा खेळाडू मालगुण पंचक्रोशी मध्ये त्याचं नाव आहे रितेश लिंगायत आणि 4 खेळाडू आतमध्ये आहेत मैदानामध्ये डिफेंड करण्यासाठी त्याला कुठेतरी पकड केली जाते का करो की मरोची परिस्थिती आणि त्याला कुठेतरी प्रयत्न नक्कीच करायचा आणि हा प्रयत्न नक्की यशस्वी झाला नाही पकड केली गेली तिची 4 खेळाडू इथे आणि त्या ठिकाणी रितेशला पकड केली गेली डिफेंड केलं गेलं आणि 1 गुणाची कमाई आता मात्र भातगाव संघाला पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 01 त्या दरम्यान ही स्पर्धा आम्ही आयोजित करत असताना या स्पर्धेचं शोभा वाढवण्यासाठी सुशील भुते या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती या कृपया सुशील भुते आपल्याला विनंती असेल मंचावरती या जर्सी क्रमांक 99 राज या ठिकाणी राजच्या माध्यमातून अजून कुठेतरी चमक पाहायला मिळाली नाही चांगली म्हणजे शरीर यष्टी सुद्धा आहे चाणक्य आहे ती त्याच्यामध्ये कुवत आहे की आपल्या संघासाठी काहीतरी गुणांची कमाई करूया आपण आणि या ठिकाणी गुणांची कमाई करण्याची गरज आहे आपल्या संघाला नक्कीच आपला धावफलक थर्ड रेड करो की मरो डू डाय रेड या ठिकाणी करो किंवा मरो बाद मात्र बाद झालं नाही तर माझ्या संघाला मी करीन सावध हा पवित्रा घेऊनच मैदानामध्ये गेलेला हा खेळाडू या ठिकाणी चूक केली मात्र डिफेंड करताना या ठिकाणी डिफेंडरने मात्र चूक केली आहे 1 गुणांची कमाई झाली डू डाय रेड होती आणि कुठेतरी संधी मिळवली आपल्या संघासाठी भातगाव संघ या ठिकाणी वा काय खेळाडू वृत्ती दाखवली बघा फक्त ऑब्जेक्शन घेतलं की मी तुला बाद केलाय तुला मी टच केलाय लगेच त्या खेळाडूने 1 बोट वर केलं नक्कीच मित्रांनो या ठिकाणी पकड केली जाते कुठेतरी बोनस 1 दोन्ही बाजूला 1 गुणांची कमाई केली जाईल धाव फलक नक्की या ठिकाणी गुणांची कमाई काय आहे ते बघूया 7 आणि 4 7 असेल ती मालगुण संघ आणि 4 असेल ती या ठिकाणी जुगाई भातगाव संघ यानंतरचा जो सामना होणार आहे तो जय हनुमान गावमाळा वर्सेस स्वराज्य वॉरियर्स आपल्याला दुसरा पुकार असेल हा दुसरा पुकार आहे आपल्याला विनंती असेल कृपया विलंब करायचा नाही तिसरा पुकार दिला की लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आपण या ठिकाणी बाद होतो या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी पकड केली गेली भातगाव संघ कुठेतरी पहिल्या या हाफ मध्ये अजून तरी कुठेतरी सरळ ठरताना दिसत नाहीये पिछाडीवर पडताना दिसतोय नक्की 4 गुण आतापर्यंत कमवले भातगाव संघाने मला वाटतं नक्की टच केलाय का नक्की बघे पंचांचा आणि नक्कीच या ठिकाणी 1 गुण नक्की प्राप्त केला आणि हाफ टाइम नक्कीच या ठिकाणी इशारा आलेला आहे गुणफलक बघूया मालगुण संघ 10 आणि जुगाई भातगाव संघ 4 पॉईंट म्हणजे 6 पॉईंटनी आघाडीवर आहे तो मालगुण संघ आणि ज्या संघांचे सामने या ठिकाणी ज्या संघांचे सामने आहेत त्यांना विनंती आहे आदित्य लिंगायत यांच्या घरी जाण्याचा मार्ग ज्या ठिकाणी साऊंड लावलेला आहे त्याच्या खालच्या बाजूने सरळ बॅक साईडला पाठी जायचंय त्यांचं तिथेच घर आहे प्रत्येक संघांना विनंती असेल आणि या ठिकाणी सेकंड हाफ सुरुवात झाला मित्रांनो या ठिकाणी ऑल आउट झालाय तो जुगाई भातगाव संघ या ठिकाणी ऑल आउटच्या नक्कीच पेचामध्ये सापडलाय टाइम आउट संघाचा विचार केला तर त्यांनी कुठेतरी आघाडी घेतलेली आहे प्रत्येक खेळाडू प्रयत्न करतोय की आपला संघ कसा विजयाच्या दिशेने वाटचाल करेल पहिला सामना सोमेश्वर मालगुण बी संघ या ठिकाणी नक्की विजय संपादन केला त्यानंतर दुसरा सामना या ठिकाणी सुरू आहे तो भातगाव जुगाई संघ आणि मालगुण अ संघामध्ये प्रत्येक खेळाडू या ठिकाणी आता मात्र रितेशला या ठिकाणी बाद करण्यात यश आलंय
रितेश बाद होतो या ठिकाणी. सुंदर या ठिकाणी रेड टाकली गेली, सर्व्हिस केली गेली नक्कीच आणि एक गुण मिळवला आपल्या संघासाठी. त्यानंतर जर्सी क्रमांक 9999 राज या ठिकाणी आतापर्यंत नक्कीच कुठेतरी थोडा कमी पडताना दिसला. 1-2 गुण नक्की प्राप्त केले, मात्र पुन्हा एकदा एका गुणाची कमाई करताना दिसतो आपल्या संघासाठी. 1 गुण, प्रत्येक गुणाला महत्व असतं. एकाच वेळेला 4 किंवा 3 किंवा 2 गुण मिळायला पाहिजे असं काही नाही. आणि या ठिकाणी उगा काय सुंदर या ठिकाणी डिफेंड करण्याचा प्रयत्न केला गेला होता या ठिकाणी, मात्र असफल प्रयत्न कुठेतरी जर्सी क्रमांक सुजय 02 या ठिकाणी कुठेतरी असफल दिसला. मैदानाच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 1 गुण 99 जर्सी क्रमांक कुठेतरी राजने 1 फलक घेतल्यानंतर आत आला होता रितेश आणि त्यानंतर रितेशने एंट्री केली, चढाईला गेला आणि 1 गुणाची कमाई केली. नक्कीच या ठिकाणी चुरस निर्माण झाली, कारण सेकंड हाफ आपण सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक सामना मित्रांनो पाहतो, कोणताही सामना असू दे कबड्डीमध्ये सेकंड हाफला सुरुवात झाली की चुरस निर्माण केली जाते. पहिला सामना सुद्धा आपण पाहिला कसा पहिला हाफ मध्ये कुठेतरी वरचढ ठरत असताना एकामेकांवरती, दुसऱ्या हाफ मध्ये मात्र काय अतिशय सुंदर अशी या ठिकाणी पंचांचा डिसिजन अजून आपल्यापर्यंत पोहोचला नाहीये, बघितला जाईल. पंचांचा डिसिजन मात्र आता मात्र आलाय तो मालगुण संघाच्या बाजूने. काय पकड केली गेली, जर्सी क्रमांक 01 या ठिकाणी सर्व खेळाडू त्या ठिकाणी तुटून पडले मित्रांनो त्याच्यावरती. कारण जर सीमा राखायची होती, फक्त एका फुटाची फक्त त्याची कमतरता भासली. मला वाटतं टच करण्यासाठी जी रेषा आखलेली आहे मध्य रेषा, कुठेतरी एक मोठा पॉइंट म्हणावा लागेल माडगुळ असंघाला. कारण जर तो बाद झाला नसता, जर त्यांना सीमेला आत टच केला असता, नक्कीच सर्व खेळाडूंचा खात्मा झाला असता त्या ठिकाणी. हो या ठिकाणी पुन्हा एकदा पकड बघूया. पंचांचा डिसिजन पेंडिंग आहे, पंचांचा डिसिजन पुन्हा एकदा पेंडिंग. वा, व्हेरी फॅन्टॅस्टिक. काय पकड केली जाते, काय पकड केली गेली. चुकता म्हणावा लागेल, बूट फक्त क्रॉस करावा लागतो मित्रांनो. एक लक्षात, फक्त लाईन वरती टच करून चालत नाही, कुठेतरी लाईनच्या क्रॉस झाला पाहिजे आपलं बोट, आपला हात क्रॉस झाला पाहिजे, तर पंच योग्य तो डिसिजन देताना दिसतात प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला. दुसऱ्या हाफ मध्ये मात्र चढाई करत असताना कुठेतरी मालगुण संघ वरचढ ठरतोय. पुन्हा एकदा 17 गुणांवरती जाऊन पोहोचलाय मालगुण असंघ आणि 6 गुणांवरती फक्त जुगाई भातगाव संघ मित्रांनो पाहायला मिळतोय. लिंगायत समाज बांधव या ठिकाणी या मैदानांमध्ये खेळताना दिसत आहेत आपल्याला. कबड्डीचं मैदान, आपल्या मातीचं मैदान, मातीचा खेळ हा कबड्डी आहे मित्रांनो. आणि त्या ठिकाणी हे लिंगायत समाज बांधव आपल्याला खेळताना दिसत आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई या ठिकाणावरून हे खेळाडू खेळण्यासाठी 5 मिनिटांचा इशारा आलाय. सेकंड हा 5 मिनिटांचा इशारा, शेवटची 5 मिनिटं शिल्लक असताना जर सामन्याचा विचार केला, गुणफलकाचा जर विचार केला, 18 गुणफलक आहे तो मालगुण संघाचा. आता मात्र 19 होताना दिसतोय आणि 0-6 म्हणजे 6 गुणांची फक्त या ठिकाणी जुगाई भातगाव संघाला कमाई झालेली आहे. म्हणजे या सामन्यावरती पकड कोणाची आहे, 99% सामना जर विचार केला. हा बघूया या ठिकाणी सुपर टॅकल म्हणजे 2 गुणांची या ठिकाणी कमाई केली जाते. सुपर टॅकल केला गेला कोणाचा, या ठिकाणी एक चांगला 11-11 या ठिकाणी जर्सी क्रमांक बाद होताना दिसला. सुपर टॅकल म्हणजे 2 गुण दिले गेले. कुठेतरी गडबड उडाली आहे, धावपळ उडाली आहे, एक्सिलेटरवर पाय देण्याची गरज आहे, मात्र ती कोणाला, भातगाव संघाला. जुगाई भातगाव संघाला एक्सिलेटरवर पाय ठेवावा लागेल. तो सुद्धा पाय कसा ठेवावा लागेल, जर गतिरोधक चुकून आला मध्ये तर तिथे कुठेतरी ब्रेक करावा लागेल, गेअर काढावा लागेल, गेअर चेंज करावा लागेल. मात्र या ठिकाणी मालगुण असंघाने जे एक्सिलेटरवर पाय ठेवला तो आतापर्यंत कुठेतरी कमी झालेला दिसला नाही. त्यांना गतिरोधकच लावण्यामध्ये जुगाई संघ कुठेतरी पिछाडीवर पडताना दिसताना कमतरता दिसली जुगाई भातगाव संघाकडे आपल्याला. हाफ टाइम मला इथे टाइम आउट घेतलेला दिसतोय 33 वरती. त्यानंतर मालगुण बी संघ या ठिकाणी विजयी झाला. शेवटची 3 मिनिटं, पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येताना दिसतोय मित्रांनो नक्कीच या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा पकड केली जाते मित्रांनो, नक्कीच या ठिकाणी पकड केली जाते.
मालगुण असंघ कुठेतरी वरचढ ठरलाय तो जुगाई भातगाव संघावर. काही मिनिटांची फक्त इशारा पंचांचा झाल्यानंतर मालगुण असंघ बिनधास्त झालाय. त्यांना माहितीये 3 मिनिटांमध्ये आपण नक्कीच जे धावफलक गुणांचं राखलंय ते कमी करण्याची कोणती संधीच येऊ शकत नाही. आपण ती संधी भातगाव संघाला देऊ शकत नाही. हा मानस राखलेला असेल तर खेळाडू जर आपण पाहिले शरीर यष्टीचा जर विचार केला मालगुण असंघाचा, मी अगोदरच बोललो शरीर यष्टीवर कधी जाऊ नका. कोणताही गेम असू दे, कोणताही खेळाडू असू दे, प्रत्येक वेळेला शरीर यष्टीचा प्रत्येक वेळेला साथ देईल असं नाही. या ठिकाणी 2 गुणांची नक्कीच कमाई केली. आता मात्र रेडर या ठिकाणी सुजल आणि शेवटची 2 मिनिटं आदू लिंगायत दोन्ही बाद झाले. पकड करण्याच्या नादामध्ये, डिफेंड करण्याच्या नादामध्ये पुन्हा 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 हा ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला, मात्र अयशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल. सड पातळ बांधाणी माझ्याकडे बघा. जर्सी क्रमांक 01 या ठिकाणी कुठेतरी प्रयत्न करत होता, ताकद लावत होता, मात्र अयशस्वी प्रयत्न. पकड केली गेली. 1 गुण मिळाला भातगाव संघाला. आणि या ठिकाणी ही पकड काय पकड म्हणावी लागेल. काय पहिला टच कोणाचा झाला? 11 जर्सी क्रमांक 11 या ठिकाणी मित्रांनो सरळ ठरला. यष्टीचा शरीर यष्टीचा विचार करा. शेवटचा 1 मिनिट, शेवटचं 1 मिनिट म्हणजे नक्कीच हा सामना मालगुण असंघाच्या बाजूने पूर्णतः झुकताना दिसतोय. शेवटचे काही सेकंद आता मात्र बाकी असतील. 1 मिनिटाचा इशारा आल्यानंतर याच रेडरनं मात्र आता एक डिफेंड केला होता, पकड केली होती. जर्सी क्रमांक 11 भातगाव संघ खरोखर म्हणजे जर त्यांचा विचार केला तर असं वाटत नाही की ती ह्या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये कुठेतरी पिछाडीवर पडतील. काही सेकंद बाकी आहेत. बघूया कोण जातोय रेडला. एक रेड या ठिकाणी अवेलेबल होते का बघूया. नक्कीच या ठिकाणी काहीतरी प्रेक्षकांची एक आस आहे. मला वाटतं हा ऋतूचा भाव आहे का? ऋतुलिंगाचा भाव त्याच्यापेक्षा डबल आहे. मात्र बघूया त्या ठिकाणी सरळ ठरतो काय. हरकत नाही. रितेशनी त्याला काहीतरी कान मंत्र दिलाय, मात्र डबलचा तिथे टिबल केलाय भातगाव संघ. डबलचा टिबल, ताकदीचा उपयोग नाही आणि ते सामना मित्रांनो संपलेला आहे. हा सामना मालगुण संघाने विजय प्राप्त केला आणि या स्पर्धेमध्ये पराजयाला सामोरं जावं लागतं. जुगाई भातगाव संघ, भातगाव संघाचे आभार.